नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये। हे भाजी मार्केट कल्याण वेस्टला रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये कोणती भाजी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते पाहणार आहोत। हे भाजी मार्केट होलसेल मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ना गर्दी पण खूप आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता, बघा भरपूर गर्दी आहे। तर चला आता आपण पाहूया की यांच्याकडे काय भाजी आहे आणि त्याचा रेट काय आहे। तो मार्केटमध्ये एंट्री केल्याच येत ना मला इथे काजू दिसलेत, कच्चे काजू, आणि कच्च्या काजूंची ना भाजी तर एवढी भारी लागते ना। आणि इथे बघा हे मार्केटमध्ये विकायला आलेले आहेत। हे आपल्याला पावशेर किंवा किलोमध्ये देत नाही, बघा ही पूर्ण पिशवी भरलेली आहे। तर इथे मी विचारलं तर ही 150 रुपयाला आहे। बघा काय भारी काजू आहेत। तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला असे काजू पण पाहायला मिळतील। तर या ताईंकडे पण बघा इथे हे काजू आहेत आणि इथे बोरं सुद्धा आलेली आहेत। आणि ही बोरं जी आहेत ना ती तुम्हाला 10 रुपयाची किंवा 20 रुपयाची मिळणार नाही। तर इथे जी बोरं आहेत ना ती तुम्हाला पूर्ण पाटी घ्यावी लागणार। ही पूर्ण पाटी 300 रुपयाची आहे। तर बघा हे असे 4-5 पाट्या असे घेऊन बसलेले आहेत। तुम्हाला ज्या पाटीमध्ये व्यवस्थित वाटते तिथे तुम्ही हे घेऊ शकता। त्यानंतर इथे शेवग्याच्या शेंगा आहेत। इथे तुम्हाला सर्व भाज्या ज्या आहेत ना त्या जास्त क्वांटिटीमध्ये घ्याव्या लागतील। तर एका साईडला ना तुम्हाला या सर्व अशा पालेभाज्या पाहायला मिळतील, ज्या गावठी पालेभाज्या आहेत। तर इथे बघा मुळा आहे, मेथी, चवळी, तर अशा ह्या सर्व प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला इथे मिळतील। तर आता इथे बघा हे असे ना एका लाईनीत बसलेले असतात। तुम्हाला जिथे चांगली वाटेल तिथे तुम्ही इथे हे घेऊ शकता। तर इथे ही बघा कसली भाजी दादा? राईची भाजी कशी जुडी आहे? 8 रुपये एक घेऊ शकते का? हां, तर बघा तुम्हाला जर एक पाहिजे तर एकही घेऊ शकता आणि जास्त घेतला तर कमीसुद्धा होतील। तर बघा इथे असे आहेत ना हे होलसेलमध्ये विकायला घेऊन आलेले आहेत। त्यानंतर इथे पालक आहे। कसं आहे ताई पालक? 12 रुपये जुडी बघा ना, चांगल्या पाण्यात। हां, तर पालक बघा 12 रुपयाला जुडी आहे आणि जुडी पण तेवढीच मोठी आहे। बघा मस्त एकदम मोठीच्या मोठी आहे। आणि ही काय आहे? आंबाडी कशी आहे? 10 रुपयाला आहे। बघा म्हणजे तुम्ही जर जास्त घेतलं तर 8 रुपयापर्यंत मिळेल। तर मस्त अशी एकदम फ्रेश भाजी तुम्हाला आहे ना या कल्याणच्या मार्केटमध्ये पाहायला मिळेल। आणि इथे बघा मस्त आहे की पडवळ कसे आहेत? पडवळ 30 रुपये किलो। बघा पूर्ण अशी जुडी बांधून ठेवलेली आहे। तर इथे तुम्हाला अशा सर्व भाज्या मिळतील। इथे बघा चवळीची भाजी कशी आहे दादा? चवळीची भाजी 10 रुपयाला। बघू जरा जुडी। तर जुडी बघा केवढी मस्त एकदम मोठीच्या मोठी आहे। एकदम 10 रुपयाला आहे। जास्त घेतलं तर कमी होतील का? नाही तर नाही होणार, कारण का जुडी पण तेवढीच मोठी आहे त्यामुळे 10 रुपयाला आहे। तर इथे शेवग्याच्या शेंगा सुद्धा कशा आहेत ताई? शेवग्याच्या शेंगा 50 रुपयाला। 50 रुपयाला जुडी आहे। आणि बघा मस्त एकदम मोठीच्या मोठी आहेत। म्हणजे तुम्ही 20 रुपये पाव वगैरे अशा विकू शकतात लोकल मार्केटमध्ये। इथे तुम्हाला मुळा, पालक, बघा सर्व प्रकारच्या भाज्या इथे ना घेऊन बसले। तर हे लास्टपर्यंत तुम्हाला दिसतील। तर इथे लाल माठ आहे। दादा कसं आहे लाल माठ? 12 रुपयाला देतो। ओके 12 रुपयाला जुडी आहेत। आणि इथे ह्या ताई बघा लाल माठ घेत आहेत। यांकडे गावठी काकडी आहे 25 रुपये किलो। आणि बघा अशा पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत। जास्त घेतलं तर कमी होतील? आता कमी किती? नाही तर बघा 25 रुपये किलो, कमी करू नका। बघा गावठी काकड्या आहेत आणि लांबून घेऊन येतात ह्या विकायला। हां, तर बघा इथे अशा बसलेल्या आहेत ताई। कुठून आलात तुम्ही लोक? कुठून आलात? कुठून आलात? हां, उलसटण्यावरून आलेले आहेत विकायला। हां, अरे वा काकडी मस्त आहे, गावठी काकडी आहे। आता तुम्ही जास्त घेतलं तर 35-30 रुपये किलोने मिळणार। बघा पूर्ण गावठी काकडी आहे, मस्त आहे एकदम। पडलं शेंगा वगैरे सर्व इथे विकायला आलेलं आहे। बघा अशा भरून घेऊन येतात ही लोक, लांबून लोक येतात ही लोक। तर इथे तुरीच्या शेंगा कशा आहेत? 80 रुपये किलो। तर बघा तुरीच्या शेंगा पण बघा गावठी आहेत आणि मस्त भरलेले आहेत। इथे घोसाळी पण इथे विकायला आलेत। कसे दादा घोसाळी कसे आहेत? घोसाळी 40 रुपये किलो। तर बघा तुम्हाला जास्त घोसाळी घ्यावे लागतील। तर इथे अशा ह्या पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत। तर बघा इथे असं लांबपर्यंत मार्केट आहे। मग इथून तुम्हाला इथनं सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे पालेभाज्या पाहिजे असतील ना तर तुम्हाला ह्या रेंजमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील। ते सर्व होलसेलमध्ये विकण्यासाठी ही सर्व भाजी ठेवलेली आहे। बघा पूर्ण अशा पिशव्या भरून आहेत आणि इथे वजन करून दिल्या जातात।
माझ्या पाठीमागे जे झाड दिसतं ना त्याच्या आतमध्ये ना आणखीन एक भाजी मार्केट आहे, ते दिवसभर सुरू असतं. आणि इथे जे तुम्हाला भाजी मार्केट दिसतं ना हे 9 वाजेपर्यंत सुरू असतं. म्हणजे ह्यांची भाजी संपली की हे मार्केट बंद होतं, पण सकाळी आहे ना 4 वाजता हे मार्केट ओपन होतं. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बघा केवढी गर्दी आहे. इथे सर्व ज्या भाज्या आहेत ना त्या होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये सुद्धा मिळतात, पण इथे जास्त घेणारी जी लोकं असतात ते लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन जातात. तर इथे बघा मेथीच्या मेथी पूर्णशा गड्डी आहेत. इथे जर तुम्ही एक जुडी घेतलं तर 20 रुपयापर्यंत मिळेल, पण जास्त घेतलं तर ती लोकं कमीसुद्धा करतात. तर आता आपण यांच्याकडे ना इथे बघा ह्या सर्व पालेभाज्या आहेत. तर इथे काय काय पालेभाज्या आहेत ना त्या आता आपण पहिले पाहूया. इथे हरभऱ्याची भाजी आहे. दादा कशी आहे हरभऱ्याची भाजी? 100 रुपये किलो आहे. आणि बघा मस्त हिरवीगार अशी हरभऱ्याची भाजी आहे. त्यानंतर इथे बघा मेथी आहे आणि बघा खूप मेथीची भाजी आहे. दादा कशी आहे जुडी? 15 रुपये एक जुडी आहे. आणि जास्त घेतली तर कमी होतील का? नाही. मोठी आहे 15 रुपयाला एक जुडी आहे. आणि इथून आहे ना तुम्हाला निवडून घ्यायची भाजी, म्हणजे सरसकट घ्यायची नाही. तुम्हाला ज्या ज्या चांगल्या जुड्या वाटतात ना त्या त्या तुम्ही ते घेऊ शकता. कोथिंबीर आहे. आता कोथिंबीरची जुडी कशी आहे? 40 रुपयाला एक आहे. आपण कोथिंबीरची जुडी बघूया. बघा एवढी मोठी जुडी आहे कोथिंबीरची, 40 रुपयाला एक आहे. तर तुम्ही लोकल मार्केटमध्ये विकायला घेऊन जाता, तुम्ही एक जुडी जरी घेऊन गेलात तरी भरपूर आहेत. कारण का आपण 10 रुपयाला पूर्ण मसाला घेतो, त्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची हे सर्व असतं. तर बघा हे एवढ्या अशा जुड्या इथे ठेवलेल्या आहेत. इथे पण बघा अशा भरपूर जुड्या आहेत कोथिंबीरच्या. अशा आहेत ना पाटीच्या पाटी किंवा मग अशा रस्त्यावरती अशा आहेत ना पसरून ठेवलेल्या असतात. शेपूची भाजी आहे. दादा शेपू कशी आहे? शेपूची भाजी आहे 20 रुपयाला. काही लोक आहेत ना इथे एकच जुडी घेऊन जातात आणि त्याच्या 2 जुड्या करतात आणि 10-10 रुपयाला विकतात. आणि प्रत्येकाकडे ना तुम्हाला शेपूची भाजी, त्यानंतर लाल माठ, पालक अशा सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील. तुम्हाला जिथे चांगलं वाटतं तिथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा आपली कमी तिखटवाली मिरची आहे. दादा कशी आहे कमी तिखटवाली मिरची? 80 रुपये किलो आहे. आलं, त्यानंतर इथे आहे तिखटवाली मिरची. तर तुम्हाला इथे होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये पाहिजे असेल तर 20 रुपये पाव वगैरे अशी सुद्धा मिळते. आवळे आलेले आहेत बघा मार्केटमध्ये. दादा कसे आहेत आवळे? आवळे कसे? 30 रुपये अर्धा किलो आहेत. एवढं मोठं हे भाजी मार्केट आहे. आणि ह्या भाजी मार्केटमध्ये ना तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये मिळतात. तर लिंबू बघा 10ला 3 आहेत. आणि तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर 60 रुपये किलो, 70 रुपये किलो अशा प्रमाणे मिळतील. तर ह्या मार्केटमध्ये ना इथे बघा एका साईडला आहेत ना सर्व तुम्हाला मेथीची भाजी, कोथिंबीर, शेपू या सर्व भाज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि आता कोथिंबीर आणि मेथीचं सीझन आहे तर बघा ह्या जास्त भाज्या तुम्हाला इथे मिळतील. तर आता बघा इथे दोन्ही साईडला आहेत ना त्याच सर्व अशा भाज्या ठेवलेल्या आहेत. कांद्याची पात आहे. दादा कशी आहे कांद्याची पात? 20ला जुडी आहे आणि एकदम फ्रेश भाजी आहे. तर इथे ह्या लाईनमध्ये बघा या सर्व अशा भाज्या ठेवलेल्या आहेत. मिरची, कोथिंबीर, लिंबू हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. आणि इथे बघा काही इथे छोट्या जुड्या आहेत, मोठ्या जुड्या. कशी दादा जुडी? 10 रुपये. 10 रुपयाला आहे बघा. लसणाच्या जुड्या आहेत या. पालेभाज्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला गावठी काकडी, साधी काकडी, त्यानंतर शिरोळे, वांगी, कारली ह्या सर्व भाज्या तुम्हाला इथे या मार्केटमध्ये मिळतील. तर इथे बघा गाजर केवढे आहे तुम्हाला इथे निवडून घ्यायचे. कसे आहेत गाजर? गाजर 20 रुपये किलो आहेत. आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ते गाजर घेऊ शकता. तर बघा या मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर गाजर हलवा वगैरे बनवायचं असेल ना तुम्ही या मार्केटमधून हे गाजर घेऊन जाऊ शकता. कोबी आहे, त्यानंतर बीट, फ्लॉवर. तर इथे बघा असे ढिगाऱ्याच्या ढिगारे इथे ठेवलेले आहेत. ज्यांना होलसेलमध्ये जर भाजी पाहिजे असेल तर ते इथून घेऊन जाऊ शकतात. टोमॅटो आहेत 20 रुपये किलो आणि मस्त लाल लाल टोमॅटो आहेत. मला इथे ठेवलेला आहे दुधी भोपळा, वांगी, त्यानंतर इथे आहे घोसाळी. अशा सर्व प्रकारच्या भाज्यांच्या ना असे वाटे ठेवलेले असतात. तुम्हाला जिथे भाजी चांगली वाटेल तिथे तुम्ही ते भाजी घेऊ शकता. बघा कोबी आहे, फ्लॉवर आहे. कसं आहे कोबी दादा? 40 रुपये 2.5 किलो. म्हणजे तुम्हाला होलसेलचा रेट तुम्हाला इथे सांगतील. आणि इथे बघा शिमला मिरची आहे. फणसाची भाजी करण्यासाठी बघा इथे फणससुद्धा आहे बघा. डांगर भोपळा आहे, कोहळा, सुरण सर्व घेऊन एका लाईनमध्ये बसलेले. हा फ्लॉवर, कोबी. आणि कोबी तर बघा केवढा मोठा आहे. तर ह्या साईडला पण भाजीवाले बसलेले आहेत. त्यांच्याकडे बघा इथे शिमला मिरची 20ला अर्धा किलो आहेत. आणि बघा इथे ना तुम्हाला 2-3 प्रकारची वांगी पाहायला मिळतील.
त्यानंतर इथे कच्ची केळी आहेत, कोबी, फ्लावर, गाजर. म्हणजे या मार्केटमध्ये ना तुम्हाला हवी ती भाजी तुम्हाला इथे होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये मिळेल. मटार आहेत 30 रुपये किलो आहेत. तर त्यात इथे शेवगाच्या शेंगा आहेत, बीट. आता आपण ह्या गल्लीतनं पुढे जाऊया. तर तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला सर्व भाजीवाले दिसतील. तर इथे बघा कोथिंबीर, मेथी इथे जुडीच्या जुडी अशा ठेवलेल्या आहेत. 20ला 1.5 किलो आहेत. आणि टोमॅटोची साईज पण बघा खूप मस्त आहे, एकदम मोठेच्या मोठे टोमॅटो आहेत. त्यानंतर या साईडला बघा आपल्याला इथे मटार आहे. दादा मटार कशी आहे? 40 का सवा 80 का किलो. 40ला 1.25 किलो आहे. तर बघा आणि मटार पण एकदम ना भरलेले आहेत बघा. शेवगाच्या शेंगा, भेंडी. दादा भेंडी कशी आहे? 60 रुपये किलो. 60 भेंडी आहे 60 रुपये किलो. तर फ्लावर, कोबी. तर फ्लावर पण बघा खूप मस्त आहे, छोटाच फ्लावर आहे पण एकदम भरलेला आहे. 30 रुपयाला एकदम फ्लावरचा पूर्ण गड्डी आहे बघा ही. आणि ते कोबी आहे. त्यानंतर घेवडा. घेवडा कसा आहे दादा? 20ला अर्धा 30 रुपये किलो आहे. आणि घेवडा पण पूर्ण भरलेला आहे. सर्व पालेभाज्या, कोथिंबीर आणि मेथी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. होलसेलमध्ये लोक जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन जातात, म्हणजे लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी आहेत ना, तुम्ही इथून ही भाजी घेऊन जाऊ शकता. तर बघा इथे कांद्याची पात आहेत आणि जुड्या बघा कशा बांधून ठेवलेल्या आहे. 20ला 1 जुडी आहे. आणि इथे बघा कोथिंबीरसुद्धा आहे. कोथिंबीरची पण बघा 20 रुपये जुडी आहे. लाल माठ, पालक. तर अशा जुडीच्या जुड्या आहेत ना अशा ठेवलेल्या असतात एका साईडला. तुम्हाला इथून येत नाही ह्या भाज्या सर्व निवडून घ्यायच्या असतात. तर इथे बघा मुळा आहे. तुम्हाला जर फक्त मिरची कोथिंबीरचा जरी व्यवसाय करायचा असेल ना तो सुद्धा तुम्ही इथे करू शकता. बघा इथे पुदिना आहे. कसा आहे दादा पुदिना? तर पुदिनाची जुडी आहे 10 रुपयाला 1 आहे. आणि कढीपत्ता 100 रुपये किलो आहे. त्यानंतर इथे चहापत्ती. तर अशा आहेत ना ह्या सर्व इथे तुम्हाला भाज्या आहेत ना तुम्हाला जास्त लॉटमध्ये घ्याव्या लागतील. टोमॅटो कसे दादा? टोमॅटो आहेत 15 रुपये किलो. आणि मस्त असे फ्रेश आणि मस्त टोमॅटो आहेत मोठे मोठे. तर तुम्ही इथे टोमॅटोसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, जास्त घेतलं तर 12 रुपये किलो मिळतील. आणि जर तुम्ही 1 किलो घेतला तर 15 रुपयाला मिळतील. तर बघा ह्या दादांचं आहे टोमॅटोचं. तर हां तर होलसेल धंदा आहे. तुम्ही जास्त घेतला तर 12 रुपयाला मिळतील आणि 1 किलो घेतला तर 15 रुपयाला. तर बघा हे इथे असं टोमॅटोचा गाडी आहे. त्यानंतर इथे आलं ठेवलेलं. दादा कसं आहे आलं? आला 15 रुपये पाव आहे, 40 रुपये किलो आहे. ओके 15 रुपये पाव आहे बघा. आणि आलं पण मस्त आहे, 2 टोपल्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि इथे पण परत तुम्हाला कोथिंबीर आणि मेथी दिसेल. म्हणजे जर मार्केटमध्ये आलात ना तुम्हाला सीझन वाईज भाज्या दिसेल. आता तुम्हाला कोथिंबीर आणि मेथी जास्त पाहायला मिळेल. इथे लिंबू आहे. दादा लिंबू कसे आहेत? लिंबू आहे 60 रुपये किलो. आणि बघा मोठे मोठे लिंबू आहेत. म्हणजे तुमच्या इथे तुम्ही 10ला 2 किंवा मग 20 रुपयाचे 3 असे हे लिंबू विकू शकतात. म्हणजे तुम्ही इथून होलसेलमध्ये घेऊन लोकल मार्केटमध्ये जास्त रेटला तुम्ही इथे विकू शकता. 100 रुपयाचे 2.5 किलो आहेत. त्यानंतर इथे आलं आहेत, मोठ्या मिरच्या. आणि ह्या मिरच्या कशा आहेत? या पण 100 रुपयाच्या 2.5 किलो आहेत. तुमच्या घरी एखादं फंक्शन असेल आणि तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये भाजी पाहिजे असेल ना तुम्ही या मार्केटमध्ये येऊन आहे ना घेऊन जाऊ शकता. 20 रुपये अर्धा. आणि शिमला मिरची बघा ना केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत एकदम. त्यानंतर इथे वांगी, कारली. आणि कारली कशी आहे? 20ला अर्धा. सगळंच 20ला अर्धा. त्यानंतर इथे काकडी ठेवलेल्या आहेत, गावठी काकडी, घोसाळी. तर अशा आहेत ना हे सर्व लोक लाईनीत बसलेले आहेत. तर इथे फ्लॉवर आहे. ह्या दादाने पण बघा इथे अशा पाट्यांमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत. इथे गावठी काकडी, साधी काकडी. त्यानंतर इथे घोसाळी आहेत. 30ला अर्धा आहेत कारली. कारलं बघा 30ला अर्धा आहेत. आणि इथे हरभरा ठेवलेला आहे बघा पूर्ण साफ करून ठेवलेलं. दादा हरभरा कसा आहे? 50 रुपये किलो. जास्त घेतले तर ओके किती पण घ्या 50 रुपये किलो. त्यानंतर इथे मटार आहे. आणि आवळे पण मार्केटमध्ये आलेले. दादा आवळे कसे आहेत? आवळे 60 रुपये किलो. 60 रुपये किलो आवळे आहे. त्यानंतर इथे बघा गाजर. म्हणजे तुम्ही ना इथून एंट्री केल्यानंतर आहे ना कॉर्नरलाच आहे ना हे सर्व असे बसलेले असतात. आणि यांच्याकडे तर तुम्हाला आवळा, बोरं, मिरची. तर हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. 3 प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत बघा. इथे थोड्याशा पिकलेल्या आहेत, ह्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत. आणि ह्या थोड्याशा आहेत ना अशा त्याच्या दांडी ज्या आहेत ना त्या सुकलेल्या आहेत. तर अशा ह्या 3 प्रकारच्या अशा मिरच्या ठेवल्या आहेत. तुम्हाला जिथे चांगली वाटते तिथे तुम्ही घेऊ शकता. तर इथे हे होलसेल मार्केट असल्यामुळे ना हे असं ओपन अशा या भाज्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जिथे भाजी पाहिजे ना तिथे तुम्ही भाजी घेऊ शकता.
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कल्याणचं भाजी मार्केट दाखवलेलं आहे आणि या भाजी मार्केटमध्ये कोणती कोणती भाजी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.